नमस्कार. नमो रामा. तुम्ही पण म्हणा. नमो रामा. पुन्हा म्हणा, माझ्याबरोबर जोडा. नमो रामा. स्वतःला बरोबर जोडा. नमो रामा. पुन्हा एक वेळा हा मंत्र म्हणा. नमो रामा. नमस्कार. मी अलकनंद दुर्गे वाचत आहे श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 16. पुत्रेष्टी यज्ञामध्ये दशरथाला पायस प्राप्ती. हे बालकांड आहे. तर तुम्ही रामाला एका बाळ जसं राहते त्या रूपात स्वतःला ठेवा आणि हे मी जे ऐकवत आहे ते राम म्हणून एकदम बाळ स्वरूप आहे असं समजून, आणि ते बाळ तुम्हाला खूप आशीर्वाद देत आहे असं समजून ते ऐका. मी तुम्हाला ऐकवत आहे. आणि ह्या रामायणामध्ये प्रत्येक लहान लहान गोष्टी सांगितल्या आहे की कोणती गोष्ट कशी झाली आहे. तुम्ही ऐका. एकदम विस्तृत वर्णन आहे. हे खूप जुनं आहे रामायण. आणि तुम्ही पाहिलं असेल की हे आताचे जे रामायण येतात त्याच्यामध्ये पूर्ण विस्तृत माहिती नसते. परंतु मी जे हे तुम्हाला ऐकवत आहे, हे जे सर्ग मी तुम्हाला सांगत आहे, याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट एकदम विस्तृत रूपाने सांगितलेली आहे. ऐका. श्रेष्ठ देवतांनी रावण वधाकरता विष्णूची नियुक्ती केली तेव्हा नारायण सर्व माहीत असूनही देवांना मधुर वाणीने म्हणाले, देवतांनो, राक्षसराज रावणाच्या वधाचा कोणता उपाय आहे? कोणता उपाय योजून मी त्या ऋषिकंटकाचा वध करू शकेन? हे इथेच सुरू आहे पहिलेपासूनच की रावणाचा वध कसा करायचा आहे, कसं त्याला मागे आणायचं आहे, हे पूर्वीपासूनच ठरलेलं होते. त्यांनी असे विचारले तेव्हा सर्व देव अविनाशी भगवान विष्णूंना म्हणाले, आपण मनुष्य रूप धारण करून युद्धात रावणाचा वध करा. त्या शत्रुदमन राक्षसाने पूर्वी दीर्घकालपर्यंत कडक तपश्चर्या केली होती. त्यामुळे सर्वांचे पूर्वज असलेले व सृष्टी निर्माण करणारे ब्रह्मदेव संतुष्ट झाले आहे. प्रसन्न होऊन भगवान ब्रह्मदेवांनी त्या राक्षसाला वर दिला की नाना प्रकारच्या प्राणीमात्रापैकी फक्त मनुष्याशिवाय तुला कोणापासूनही भय नाही. हे सगळ्यांनी त्यांना सांगितले. वर मागण्याच्या वेळेस त्यांनी मानवाला तुच्छ समजले. रावणाने माणसाला तुच्छ समजले आहे. आणि सगळ्यांना माहीत आहे की मानवाला
किती त्याला पराक्रम आहे, त्याच्याजवळ किती शक्ती आहे. मानवाला तुच्छ समजून त्याची अवहेलना केली. पितामहाकडून मिळालेल्या वरदानामुळे तो गर्विष्ठ झाला आहे. काही मिळालं तर आपल्याला गर्व येतोच, तो रावण आहे. हे परंतपा, तो तिन्ही लोकांना त्रास देतो व स्त्रियांचे सुद्धा अपहरण करतो, म्हणून त्याचा वध मानवाच्या हातूनच निश्चित झाला आहे. इथे सांगितलं आहे की स्त्रियांचे अपहरण तो करतो, म्हणजे सीतेचं जे अपहरण केलं ते विधिलिखितच होतं. देवाचे हे म्हणणे ऐकून जगतपती विष्णूंनी अवतार काळात पित्याच्या जागी दशरथाची निवड केली. विष्णूंनी दशरथाची निवड केली. त्याच वेळेस शत्रुदमन महातेजस्वी दशरथ राजा पुत्रहीन असल्यामुळे संततीच्या इच्छेने पुत्रकामेष्टी यज्ञ करीत होता. इथे लिहिलं आहे, पुत्रकामेष्टी यज्ञ होईल तर किती ऊर्जा निर्माण होईल. आणि जेव्हा ही ऊर्जा निर्माण होईल तेव्हा विष्णूंनी स्वतःला दशरथाच्या पित्याच्या रूपामध्ये स्वतःला पाहिलं आणि पुत्रकामेष्टी यज्ञ सुरू झाला आहे. दशरथाला पिता करण्याचा निश्चय करून देवांनी पूजन केले. भगवान विष्णू ब्रह्मदेवाची अनुमती देऊन अंतर्ध्यान पावले. नंतर दशरथाच्या यज्ञात अग्निकुंडातून एक विशालकाय पुरुष निर्माण झाला. तो अत्यंत पराक्रमी व फार बलवान होता. त्याचा वर्ण काळा होता. त्याने लाल वस्त्र परिधान केले होते. त्याचे तोंड लाल होते आणि त्याचा आवाज दुधुंबीप्रमाणे गंभीर होता. त्याचे अंगावरील केस, दाढी, मिशा आणि डोक्यांचे केस सिंहाच्या केसाप्रमाणे लांब असून मऊ होते. इथे जो पुरुष आला आहे त्याचे ते वर्णन केले आहे यांनी की तो कसा होता. तो सर्व शुभ लक्षणांनी संपन्न, दिव्य अलंकाराने विभूषित व पर्वत शिखराप्रमाणे उंच होता. त्याची उंची किती होती? पर्वत शिखराप्रमाणे. माजलेल्या वाघाप्रमाणे त्याची चाल होती. तो वाघ जसा चालतो तशी त्याची ती चाल होती. त्याची आकृती सूर्याप्रमाणे तेजस्वी होती. सूर्य किती तेजस्वी असतो ना. तो प्रज्वलित अग्निज्वालेप्रमाणे दैदिप्यमान होता. दैदिप्यमान म्हणजे अगदी दिव्य भव्य असा. त्याच्या हातात तापवलेल्या जांबूनद सोन्याचे एक मोठे पात्र होते. जांबूनदाचं नाव तर आपण कधी ऐकलेलं नाही, पण त्यावेळेस पात्राचेही नाव ठेवले गेलेले होते आणि तेही सोन्याचं पात्र जांबूनद. हे सोन्याचे एक मोठे पात्र होते. ते चांदीच्या झाकणाने झाकले होते. पहा इथे किती अगदी विस्तृत वर्णन दिलेले आहे. दिव्य पायसाने पूर्ण भरलेले आणि मायामय वाटणारे ते पात्र त्या अग्निपुरुषाने रसिकाने आपल्या प्रियेला धरावे त्याप्रमाणे दोन्ही भुजांनी धरलेले होते. दशरथ राजाकडे पाहून तो म्हणाला, राजा, मी प्रजापतीच्या आज्ञेने इथे आलो आहो असे समज. तेव्हा दशरथ राजा हात जोडून त्याला म्हणाला, भगवान, आपले स्वागत असो. मी आपण्याकरता काय करू? तो प्राजापत्य पुरुष पुन्हा म्हणाला, राजा, तू देवाची आराधना करतोस म्हणून तुला आज ही वस्तू प्राप्त झालेली आहे. देवाची आराधना केल्याने आपल्याला जे पाहिजे ते मिळते हे याच्यावरून सिद्ध होते. नृपश्रेष्ठा, हे पायस देवाने निर्माण केलेले आहे व संतती प्राप्त करून देणारे आहे. पायस म्हणजे नैवेद्य, एक प्रकारचा नैवेद्य, एक प्रकारची खीर मानू शकतो आपण. पायस हे दक्षिणेतलं पदार्थ आहे. हे धन व आरोग्याची वृद्धी करणारे आहे. हे तू ग्रहण कर, तुम्ही हे प्राशन करा असे सांगून
हे पायस आपल्या अनुरूप पत्न्यांना द्या. त्यांनी पत्नीला पण हे पायस द्यायला सांगितले. असे करण्याने तू ज्या यज्ञकरिता यज्ञ करीत आहेस ते पुत्र तुला त्यांच्यापासून प्राप्त होतील. राजा प्रसन्न होऊन ठीक आहे व देवांनी दिलेले व देवांनांनी भरलेले ते सुवर्णपात्र दशरथाने मस्तकावर धारण केले. किती याच्यामध्ये शक्ती आणि भक्ती दाखवली आहे. आम्ही प्रत्येक वस्तू ही जी आहे ती आम्ही मस्तकावर धारण करतो हे याच्यावरून सिद्ध होते. नंतर त्या अद्भुत आणि प्रियदन दर्शन पुरुषाला नमस्कार करून दशरथाने मोठ्या आनंदाने त्याला प्रदक्षिणा घातली. ते देवनिर्मित पायस मिळालेले निर्धनाला धन प्राप्त झाल्यावर जसा आनंद व्हावा तसा दशरथाला अत्यंत आनंद झाला. त्यानंतर तो परम तेजस्वी अद्भुत पुरुष आपले काम पूर्ण करून तेथेच अंतर्धान पावला. त्यावेळेस शरद ऋतूमध्ये नयन मनोहर चंद्राच्या रम्य किरणांनी आकाश प्रकाशित व्हावे त्याप्रमाणे राजाच्या अंतःपुरातील स्त्रिया हर्षाच्या कांतिमय किरणांनी उज्ज्वल दिसू लागल्या. इथे स्त्रीचं सौंदर्य सांगितलेलं आहे की स्त्रीला काहीही वस्तू मिळाल्यानंतर त्या कशा उज्ज्वल दिसतात. दशरथ अंतःपुरात जाऊन कौसल्येला म्हणाला, तुला संतती प्राप्त करून देणारे हे पायस ग्रहण कर. त्यांनी कौसल्येला पायस दिलं. असे म्हणून राजाने पायसाचा अर्धा भाग कौसल्येला दिला. जे नैवेद्य होता, जे पायस होतं त्याचा अर्धा भाग त्यांनी कौसल्येला दिला. उरलेल्या पायसाचा अर्धा भाग त्या राजाने सुमित्रेला दिला आणि नंतर सुमित्रेला दिला. दोघींनी दिल्यानंतर उरलेल्या पायसाचा अर्धा भाग त्याने पुत्रप्राप्तीकरता कैकेयीला पण दिला. कौसल्येला दिला, सुमित्रेला आणि कैकेयीला पण दिला. आणि शिल्लक राहिलेला व अमृताप्रमाणे गोड असलेला काही भाग विचार करून बुद्धिमान दशरथाने पुन्हा सुमित्रेलाच दिला. इथे सुमित्रेला 2 वेळा नैवेद्य आणि पायस दिलेले आहे. अशा रीतीने राजाने आपल्या भार्यांना पायस वाटून दिले, नैवेद्य वाटून दिला. दशरथाकडून आपल्याला पायस मिळाले हा त्या साध्व्या राणीने आपला सन्मानच मानला. पत्नीला सन्मान देण्याची ही विधी आहे हे दशरथांनी आपल्याला दाखवून दिलं आहे. त्या सर्वाची मने अत्यंत हर्षाने व उल्हासाने भरून गेली. पायसाचा भाग प्राशन करून दशरथाच्या 3 महाराण्यांनी लवकरच गर्भ धारण केले. पायस पावले त्यांना नैवेद्य मिळाला आणि त्यांना गर्भही राहिला. ते गर्भ अग्नी आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी होते. आपल्या गर्भधारण केलेल्या राजांना पाहून दशरथाला फार आनंद झाला. स्वर्गात देवराज इंद्र, सिद्ध आणि ऋषींनी पूजन केल्यानंतर विष्णू प्रसन्न व्हावेत त्याप्रमाणे दशरथ राजा प्रसन्न झाला होता. मीही प्रसन्न आहे. तुम्हाला हे रामायण ऐकवून धन्यवाद. नमस्कार.